तर जय शिवराय भावांनो, हर हर महादेव. तर मी सध्या आहे आपल्या श्रीमान रायगडावर आणि आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी आम्ही काल रात्री इथे पोहोचलो होतो. माझ्यासोबत आहे आपला सुबोध आणि काल सुबोधच्याच घरी होतो. राहण्याची व्यवस्था तिथे होती आणि रात्री उशिरा गडावर आल्यानंतर या ठिकाणी आम्ही आमचा टेंट वगैरे लावला होता आणि आता सगळं पॅक करून आम्ही निघणार आहे आपला सोहळा बघण्यासाठी. तर तुम्ही पण हा ब्लॉग कंटिन्यू बघा आणि बघा की आपल्या महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कशा प्रकारे पार पडला. तर जय शिवराय भावांनो. तर भावांनो, पटापट आपण आपला टेंट पॅक करून घेऊया. सुबोध आहे आपल्यासोबत. लगेच टेंट पॅक करून आपण निघूया नगारखान्याकडे आणि बघूया आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा. तर आशा करतो की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघाल आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडेल आणि तुमची जे काही प्रतिक्रिया असेल ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तर जय शिवराय. इथंच ठेवतील साईडला राहा. छत्रपती संभाजी महाराज जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी.
तर भावांनो, अशा प्रकारे आपला छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. खूप काही आठवणी मला या कार्यक्रमातून मिळाल्या. बरेच लोकांची भेटी गाठीसुद्धा झाल्या आणि मी पहिल्यांदा तोफसुद्धा उडवली आजच्या या कार्यक्रमामध्ये, जे तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार. तर खूप काही आठवणीचा प्रवास आत्तापर्यंत मी पूर्ण केला होता आणि आजपासून एक आपण नवीन मोहीम सुरू करणार आहे, जे मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळवणारच. तर आजपासून आपण एक नवीन प्रवास सुरू करणार आहोत भावांनो. तर कंटिन्यू तुमचा हा सपोर्ट आणि प्रेम माझ्या कायम पाठीशी असू द्या. आणि आता आपण जाणार आहोत जेवण करण्यासाठी आणि याच ठिकाणी जे दिसतं तुम्हाला हे परिसर आहे आपलं पूर्ण बाजारपेठेचा आणि या साईडला आपण जेवण करायला जाणार आहोत. जेवण करून आपण जाऊया जगदीश्वराच्या मंदिरात दर्शन करण्यासाठी आणि नंतर मग आपण गडाच्या खाली उतरूया. तर जय शिवराय भावांनो, हर हर महादेव. हिरकणी बुरुजाच्या वरच्या टोकावरून तिथून बघितला वरती लाल रेष ती खूप जवळ. तर मित्रांनो, संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडलेला आहे आणि आता आम्ही अवकीरकर दादा चंद्रकांत अवकीरकर दादांच्या इथे पिठलं भाकरी खाण्यासाठी थांबलोय. खूप चविष्ट जेवण आहे. आता बघून तर तोंडाला पाणी सुटलंय. आणि माझ्यासोबत रवींद्र दादा आहेत, कोल्हापूरवरून आलेत आणि त्यांचा उद्या बर्थडे आहे, तर त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या आजच हार्दिक शुभेच्छा. त्याच्यावर अजून एक दादा आलेत आपले आणि हे आपले हे दादा आहेत ज्यांच्या इथे आम्ही आता थांबून जेवण करतोय. दादा, तुम्ही इथे आल्यावरती शिवभक्तांसाठी जेवायची वगैरे व्यवस्था करता? हो. तुमच्या इकडे ताक पण खूप चांगलं मिळतं. आम्ही आता 2 तांबे भरून ताक पिलो. धन्यवाद. हा दादा, तुम्ही काय सांगाल? तुम्ही भक्तांची वगैरे जे इथे शिवभक्त आहेत त्यांची कशा प्रकारे व्यवस्था असते जेवायची वगैरे? जेवायला काय आपण हेच घरगुती पिठला भाकरी, राईस पिठलं भाकरी वगैरे असतं ना? फक्त व्हेज तर आपण जेवण वगैरे देतो इथे बनवून. हो, ओके. तर मित्रांनो, तुम्ही कधी गडावरती आलात तर ह्या आपल्या दादांच्या इथे नक्की आवर्जून या आणि पिठलं भाकरी एकदा खाऊन बघा. तुम्ही परत याल इथे खायसाठी. तर जय शिवराय. जय शिवराय. तर जय शिवराय भावांनो. तर आता आम्ही थोडं जेवण करतो आणि आपण नंतर भेटूया थोड्या वेळांनी. जय शिवराय. ब्रेक के बाद मिलेंगे. ब्रेक के बाद मिलेंगे. तर भावांनो, नुकताच आपलं जगदीश्वराचं आणि महाराजांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं आहे आपण आणि आता आपण सांगता करणार आहोत की जे दादा कोल्हापूरचे होते आणि निपाणचे ते दादा आपल्यासोबत होते, जे यांनी आज याच ठिकाणी थांबणार आहेत. आणि दुर्गासेवक जो आता राज्याभिषेक पूर्ण झाल्याच्या नंतर इथे स्वच्छता मोहीम केली आहे त्यांनी आत्ताच. दरवेळेस करतात. तुमचं याचं नाव काय आहे? सह्याद्री सेवक आहे आणि यांचे दुर्गसेवक नेहमी गडावरती असे कार्यक्रम झाल्यानंतर स्वच्छता मोहीम राबवतात. त्यानंतर तसे आणि मी आमचा हा दुसरा किल्ला होता सोबत माहूरगडानंतर आज आम्ही परत बऱ्याच महिन्यानंतर एकत्र आलो. ओके, पुढे प्लीज कंटिन्यू. तर इथून काही नाही, आता इथून आम्ही लगेच गड उतरायला सुरुवात करणार आहे आणि आज रात्री जमलं तर आम्ही सुबोधच्या घरी थांबणार किंवा मग रात्री पुणे जाणार आहे. आणि इथून आजपासून आपण एक नवीन प्रवास सुरू केला तर त्याचे अपडेट्स मी तुम्हाला रोज देत राहील. तर असंच प्रेम आणि सपोर्ट कायम पाठीशी सुद्धा भावांनो. जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव.